डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांक पातळीवर रुपया पुन्हा घसरला। ही बातमी आपण नेहमीच ऐकतो आणि आपल्याला वाटतं की आता महागाई वाढणार, पण जर तुम्हाला सांगितलं रुपयाच्या या घसरणीचा फायदा घेऊन तुम्ही शेअर बाजारात डबल नफा कमवू शकता, हो हे शक्य आहे। या सिक्रेटला शेअर बाजाराच्या भाषेमध्ये रुपी डिप्रिसिएशन हेज असं म्हणतात। चला सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी गणित समजून घेऊया। 10 ते 12 वर्षापूर्वी $1 साधारणतः 60 रुपयांना मिळायचा, आज तो 90 रुपयाच्या पुढे गेलाय। याचा अर्थ डॉलर मजबूत होतोय आणि आपला रुपया कमकुवत होतोय। आपण जर पेट्रोल, मोबाईल किंवा लॅपटॉप बाहेरून आयात करतोय त्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात। थोडक्यात सांगायचं झालं तर डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे नकळत आपला खिसा रिकामा होतोय। मग यावर उपाय काय? सर्वात भारी उपाय आहे इंटरनॅशनल म्युच्युअल फंड। हे फंड्स तुमचे भारतीय रुपये घेतात आणि त्याचं डॉलरमध्ये रूपांतरित करतात आणि हे पैसे अमेरिकेतल्या टॉप कंपन्यांमध्ये गुंतवतात। तुम्ही रोज जो आयफोन वापरता, गुगल वापरता, तुम्ही थेट त्या कंपन्यांचे मालक बनता। यात तुमचा डबल फायदा कसा होतो? गणित एकदम सोपं आहे। समजा तुम्ही अमेरिकन मार्केटमध्ये $100 गुंतवले, 1 वर्षात त्या कंपनीचा शेअर्स 10% वाढला, त्याच वेळेला डॉलरची किंमत 80 रुपयावरून 84 रुपये झाली, म्हणजेच रुपया 5% घसरला। तर तुम्हाला फक्त शेअर्सचे 10%च नाही तर डॉलर 5% वाढला, त्याशी मिळून 15% रिटर्न मिळतात। जर अमेरिकन बाजाराने 0% रिटर्न दिले तरीही डॉलर वाढल्यामुळे तुम्ही भारतात नफ्यात राहता। यालाच हेज किंवा संरक्षण असं म्हणतात। थोडक्यात सांगायचं झालं तर रुपया पडला तरी नुकसान होऊ नये यासाठी तुमच्या एकूण पोर्टफोलिओचा 10 ते 15% हिस्सा इंटरनॅशनल फंड्समध्ये नक्की ठेवा। तुम्ही परदेशात गुंतवणूक करीत आहात का? कमेंट्स करून नक्की सांगा। ही भन्नाट माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि खऱ्या आर्थिक साक्षरतेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.